वाल्मिक कराडनं शरणागती पत्करल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडला अटक करण्यात पोलिसांना अपयश आलं, याकडे विरोधकांनी लक्ष वेधलं आणि वाल्मिक कराडच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली जावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। फरार असलेला वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर शरण आला, त्यामुळे आता तपासात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील। मात्र विरोधकांनी या मुद्द्यावरून मोठे प्रश्न उपस्थित केले। वाल्मिक कराडनं व्हिडिओ पोस्ट केला, पण कराड पोलिसांच्या हाती लागू शकला नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली। एकीकडे जेव्हा सरकार त्यांना अरेस्ट करू पाहतंय, त्यांच्या विरोधात गेले 15-20 दिवस रोज बातम्या येत आहेत, त्याचा एक व्हिडिओ करून व्हायरल करून शरण येणं वगैरे, मग हे शरण होऊ शकतात। तुम्हाला चॅनलवर आधी बातमी होती, मग आपल्या पोलिसांना कसं कळलं नाही हे कुठे होते, हा प्रश्न येतोच ना मनात। वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी बीडमधल्या अवैध धंदे बंद करण्यासाठी सीआयडीनं पुढाकार घ्यावा असं वक्तव्य केलं। मुख्य आरोपीला अटक होत नाही तोवर देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही असंही आव्हाड म्हणाले। मूळ आरोपी जोपर्यंत ताब्यात घेऊन त्यांना जेलमध्ये ठेवत नाहीत तोपर्यंत कोणालाच काही न्याय मिळणार नाही। मूळ आरोपीला बाजूला ठेवून न्याय मिळत नसतो। याचा धस साहेबांच्या बाबतीत आका जोपर्यंत आहे तोपर्यंत खुश नाही। स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनीही वाल्मिक कराड मोठा म्होरक्या असल्याचा आरोप केला। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याला अंगरक्षक कशासाठी होते असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केला। एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले? बघ, तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना, तुम्ही ह्याच्यात नाहीच आहे ना, पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं। आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलटा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे। काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर, म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्नचिन्ह येतो। पुराव्याच्या आधारे कारवाई होईल आणि दोषींना शोधून फासावर लटकवू अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसंच या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये सोमवारी चर्चा झाली। त्या चर्चेला 24 तास होत नाही तोच वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। एकंदरीत शरणागतीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।